पुण्याला पाणी जातं। नमस्कार, महाराष्ट्र कल्चरल यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपल्या नवीन व्लॉगमध्ये कोंढाणा उर्फ सिंहगड या गडाची माहिती पाहणार आहोत। तानाजी मालुसरे यांचा पराक्रमाने पावन झालेला सिंहगड किल्ला पुणे शहराच्या सानिध्यात असल्याने कायम गजबजलेला असतो। सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वर रांगेवर कोंढाणा नावाचा प्राचीन किल्ला होता। पुढील काळात तो किल्ला सिंहगड नावाने ओळखला जाऊ लागला। सिंहगडावरून पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुल्क गडावरून दिसतो। आजच्या भागामध्ये आपण अशाच एका स्फूर्तिवान किल्ल्याबद्दल अर्थातच सिंहगड या पुण्यनगरीतील किल्ल्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत। सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा होते। स्थानिक महादेव कोळी लोकांच्या आख्यायिकेनुसार कौंडिन्य ऋषींनी येथे तपश्चर्या केली म्हणून या डोंगराचे नाव कोंढाणा झाले। पुण्यनगरीतील भुलेश्वर या सह्याद्री डोंगर रांगेतील सिंहगड या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची 4400 फूट आहे। आपण सर्वच जाणतो की या किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा होते। मात्र छत्रपती शिवरायांनी आपल्या सैन्यातील एक वीर जवान तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थ या किल्ल्याला सिंहगड असे नाव दिले। सिंहगड या किल्ल्याची निर्मितीबाबत ठोस माहिती उपलब्ध नसली तरी महाराष्ट्रातील यादव आणि शिलार यांनी हा किल्ला बांधला असावा असे इतिहासकार सांगतात। नागनाथ या महादेव कोळी राजाच्या ताब्यात हा किल्ला होता। पुढे इसवी सन 1360 मध्ये दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुघलक याने दक्कनमध्ये स्वारी केली आणि या नागनाथ राजावर आक्रमण केले। या दोघांमध्ये मोठे युद्ध झाले। पुढे नागनाथ या राजाने कोंढाणामध्ये अर्थातच आजच्या सिंहगडमध्ये आश्रय घेतला आणि तब्बल 9 महिने हा किल्ला लढविला। शेवटी या पराक्रमाला कंटाळून सुलतान पुन्हा दिल्लीला निघून गेला। गडाच्या उत्तरेला पुण्याच्या बाजूने अतकरवाडीतून पायी डोंगर चढून वर आले की किल्ल्यातून आत जाण्याचा पहिला दरवाजा तो पुणे दरवाजा, यालाच डोंजे दरवाजा देखील म्हणतात। मात्र हा एक दरवाजा नसून असे एका मागोमाग 3 दरवाजे आहेत। पहिल्या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला दोन्ही बाजूंना बुरुज व त्यावर शरभ शिल्पे आहेत। 1 जुलै 1893 रोजी नावजी बलकवडे आणि विठोजी कारके यांनी पराक्रमाची शर्त करून सिंहगड पुन्हा स्वराज्यात आणला। या गोष्टीला 300 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या पराक्रमासंबंधीचा एक संगमरवरी शिलालेखही या दरवाजाच्या आतील बाजूस बसविलेला आहे।
या पहिल्या दरवाज्यातून आत आले की थोड्या उंचावर एक दरवाजा आहे, तो पुणे दरवाजा क्रमांक 2. या दरवाजा संबंधी विशेष माहिती उपलब्ध नाहीये. शेखर सिंहगडावर महत्त्वपूर्ण प्रेक्षणीय स्थळांमध्ये कल्याण दरवाजा, दारूचे कोठार, कोंढाणेश्वर मंदिर, देवटाके, तानाजी मालुसरे यांचे स्मारक, तानाजी कडा, राजाराम स्मारक आणि टिळक बंगला इत्यादी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. पुण्याच्या बाजूचा सर्वात वरचा म्हणजे तिसरा दरवाजा. हा फारच महत्वाचा आहे. या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या खांबावरील शिल्पावरून व गणेशपट्टीवरील कंबळावरून गडाचा थेट संबंध 13व्या शतकातील यादव काळाशी लागतो. देवगिरीच्या यादवांच्या काळात सिंहगडापासून उत्तरेकडील सर्व प्रदेशांवर यादवांचे साम्राज्य होते. आणि गडावरून यादव मोठ्या प्रदेशावर लक्ष ठेवून होते. किल्ला जरी यादवांनी बांधलेला नसला तरी हा दरवाजा मात्र यादवांच्या काळात बांधला गेला असावा असे अनुमान येथील रचनेवरून काढता येते. दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार होय. हा गड एक महत्वाचा गड असल्यामुळे इथे फार जुने दारूचे कोठार आहे. इथे तोफासाठी लागणारी दारू साठवून ठेवली जात असे. ऐतिहासिक दस्तानुसार दिनांक 11 सप्टेंबर 1751 मध्ये या कोठारावर वीज पडली. या अपघातात गडावरील त्यावेळेच्या फडणीसांचे घर उद्ध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.
पुणे दरवाजातून पुढे गेले की लागते एक खोदकाम. हे खोदकाम पुणे दरवाजापेक्षाही प्राचीन आहे. वास्तविक हे पाण्याचे टाके असावे. याच्या मधोमध खांब आहेत आणि बाहेरचे पाणी आत येऊन मिसळू नये यासाठी बाजूने कठडे खोदले आहे. ही जागा घोड्याची पागा म्हणून ओळखली जाते. खडकाच्या खिंडेरातून आत गेल्यावर पुढे मोकळे अंगण आणि त्यामागे खडक खोदून निर्माण केलेली चौकोनी कुंडासारखी जागा आहे. तिथे पाणी आहे. या खोदकामांची उंची घोडा उभा राहू शकेल एवढी सुद्धा नाही. त्यामुळे ही घोड्यांची पागा नाही. गडाच्या मध्यभागात अमृतेश्वरच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस नरवीर तानाजी मालुसरे यांचे स्मारक दिसते. ते तानाजी स्मारक समितीच्या वतीने बांधण्यात आले आहे. शिवकाळातच इथे चौतारा बांधला आणि तानाजींच्या स्मृतीप्रित्यर्थ विरगळ ठेवलाय. इथे विविध आकाराची विरगळ होते. पूर्वी इथे एक चौकोनी शिखरांचे वृंदावन होते व त्याभोवती लोखंडी पट्ट्यांची चौकोनी कुंपण होते. माघ वद्य 9 शके 1859 म्हणजेच 23 फेब्रुवारी 1938 रोजी या स्मारकावर मेघडंबरीची उभारणी झाली आणि स्मारकाची कोनशिला बसवली गेली. 20 फेब्रुवारी 1941 रोजी इथे तानाजींचा कॉन्क्रीटचा अर्धपुतळा बसविला गेला. पुढे 20 फेब्रुवारी 1976 रोजी पहिला पुतळा काढून आत्ताचा ब्रॉन्झचा पुतळा बसवण्यात आला. पहिला कॉन्क्रीटचा पुतळा आता कोंढाणापूर गावातील नरवीर तानाजी विद्यालयात ठेवला आहे. दरवर्षी माघ वद्य 19 म्हणजेच ज्या दिवशी हा संग्राम झाला त्या स्थितीत तेथे तानाजी मालुसरेंचा स्मृतिदिन साजरा केला जातो. आता या स्मृतिस्थानाला खूपच आकर्षक रूप दिले आहे. सदरचे मंदिर हे बाले किल्ल्याच्या दक्षिणेस पुंचवड्याच्या खालच्या अंगास अमृतेश्वर भैरव यांचे दक्षिणाभिमुख मंदिर आहे. त्यात भैरव व त्यांची शक्ती भैरवी अशा 2 उभ्या मूर्ती आहेत. यांच्यापैकी भैरवाच्या 4 हातात अनुक्रमाने जांबिया,
डमरू, त्रिशूल व मुंड या वास्तू असून जवळच मुंडातून गळणारे रक्त पिण्यासाठी कुत्रा तोंड वर करून 2 पायावर उभा आहे. भैरवीच्या 4 हातात भाला, डमरू, त्रिशूल व परळ या वस्तू आहेत. सध्याचे देऊळ छोटे व अर्वाचीन असले तरी येथे पूर्वी मोठे देऊळ असावे असे येथील अवशेषावरून वाटते. हे देवस्थान किती जुने आहे हे सांगणे कठीण आहे. 17व्या शतकाच्या अखेरपासून न्यायनिवाड्याचे काम यांच्या सानिध्यात झाले आणि 18व्या शतकात अमृतेश्वर व छत्रपती राजारामांचे वृंदावन या संक्रांतीची तिळगुळ पाठवण्याची प्रथा होती असे दिसते. अमृतेश्वराची रोजची पूजा अर्चा तर चालूच होती, पण दर 3ऱ्या वर्षी मोठ्या प्रमाणात त्याची अर्चा किंवा उत्सव होई. तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोट्या तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देव टाके लागते. गडावर राहणाऱ्या लोकांच्या पिण्याची पाणी सोय होण्यासाठी या गडावर मोठे तळे आहेत. त्याला देव टाके असे म्हणतात. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे व आजही होतो. महात्मा गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुद्दाम या टाक्याचे पाणी मागवत असत. दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर यावे. येथे तो चौकोन दगड आहे. तेच उदयभान राठोडची कबर म्हणून ओळखले जाते. मोगलांतर्फे उदयभान हा सिंहगडचा अधिकारी होता. ज्या सरदार उदयभानला मावळ्याने मारलं त्या उदयभानची कबर ही सिंहगड इथं आहे. गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढाणापूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास या दरवाजातून आपला प्रवेश होतो.
हे एकामागोमाग असे 2 दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाजाच्या दोन्हीकडील बुर्जांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेल्या हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पी होती. या ठिकाणी श्री शालिवाहन शके 1672 कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो. शिवकाळात आदिलशाहीमध्ये असणारा हा किल्ला छत्रपती शिवरायांनी जिंकून घेतला. मात्र पुरंदराच्या तहामध्ये हा किल्ला पुन्हा एकदा आदिलशाहीला द्यावा लागला. या किल्ल्यावर उदयमान घराण्याच्या सरदाराची नेमणूक करण्यात आली होती. छत्रपती शिवराय यांच्या अतिशय प्रिय असा कोंढाण्याला आदिलशाहीमध्ये बघून महाराज व्यतीत होत असत. महाराजांनी आपले विश्वासू सरदार आणि बालमित्र असणारे तानाजी मालुसरे यांच्यावर कोंढाणा जिंकून आणण्याची जबाबदारी सोपवली. या मोहिमेमध्ये तानाजी मालुसरे यांना वीरगती प्राप्त झाली. मात्र त्यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी जीवाची बाजी लावून हा किल्ला जिंकून आणला. मात्र कोंढाण्याच्या स्वारीमध्ये तानाजी मालुसरे हे धारातीत पडल्यानंतर आपोआपच छत्रपती शिवरायांच्या तोंडून गड आला व सिंह गेला हे शब्द उमटले होते.
बकरीचा उर्फ तानाजी कडा. झुंजार बुर्जावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटाने तानाजीच्या कडाकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे. येथूनच तानाजी मावळ्यांच्या वर चढले होते. कोंढाणेश्वर मंदिर. राजसदरेवरून सरळ पुढे उजव्या बाजूस दिसणारे हे प्राचीन कोंढाणेश्वर मंदिर म्हणजेच यादवांच्या कुलदेवताचे शंकराचे मंदिर होय. याचे मूळ बांधकाम यादवकालीन हेमाडपंथी आहे. गड स्थापनेपासूनच हे दैवत इथे वास करून आहे. आतमध्ये एक पिंड व सांब आहे. थोड्या उंच टेकडीवर असलेल्या या मंदिराचे प्रवेशद्वार विविध द्वारशाखांनी सजवलेले आहे. गडावर टिळक बंगला म्हणून एक वास्तू आहे. ही टिळकांनी रामलाल नाईक यांच्याकडून खरेदी केली होती. या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. (1915) साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली. राजाराम महाराज स्मारक. टिळक बंगल्याच्या उत्तरेकडे साधारण गडाच्या मध्यभागी असलेली ही राजाराम महाराजांची समाधी म्हणजे महाराष्ट्रातील एक देखणे स्मारक आहे. समाधीचा परिसर शांत, स्वच्छ व मोकळा आहे. त्याच्या शेजारी पाण्याचे टाक आहे. राजस्थानी पद्धतीचे रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते ती छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे. मोगली फौजेला सतत 11 वर्षे टक्कर देणाऱ्या राजाराम महाराजांच्या वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी शनिवार दिनांक 2 मार्च इसवी सन 1700 या दिवशी सिंहगडावर निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची. मे 1981 मध्ये कोंढाणापूर कल्याण जवळच्या मोरदरी गावातील ग्रामस्थांना सिंहगडाच्या पायथ्याशी जंगलात एक तोफ मिळाली. या तोफेला मोरदरीची तोफ म्हणतात. ही तोफ साधारण 2 मीटर लांबीची व 23 सेंटीमीटर तोंडाच्या व्यासाची आहे. या तोफेच्या मागील बाजूस गुमाव अशी देवनागरी लिपीतील अक्षरे आणि 248 हा इंग्रजीतील आकडा कोरलेला आहे. बरेच दिवस ही तोफ मोरदरी गावातच मारुती मंदिरापुढील पटांगणात पडून होती.
गडावर एक अपरिचित वास्तू आहे. त्याच्यासमोर 2 तोफा आहेत. तुम्हाला सिंहगडचा व्हिडिओला कसा वाटला हे आवर्जून नक्की कमेंट करून सांगा. असेच नवनवीन व्हिडिओला पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कल्चर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.